ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाका 17 ऑगस्टला सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र सोमवारी टोलनाका सुरू झाला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाजवळ ओसरगाव येथे असलेला टोलनाका सोमवारी 17 ऑगस्टला सुरू होणार होता, पण तांत्रिक कारणामुळे 17 ऑगस्टचा मुहूर्त टळलाय. दरम्यान टोल प्लाझा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक हालचालींना वेग आला असून विविध यंत्रणांच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे. टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेरे, बूम बॅरियर, सर्व्हर, वाहन ओळख प्रणाली तसंच इतर तांत्रिक यंत्रणांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात टोल नाका कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील स्थानिक वाहनांना टोल माफी देण्यात येईल अशी घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र टोल सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनांना टोल माफीसाठी नेमकी कोणती लेन वापरावी लागणार, वाहनांची ओळख कशी निश्चित केली जाणार आणि सिंधुदुर्गमध्ये ट्रान्सफर असलेल्या वाहनांना टोल माफीचा लाभ कशा पद्धतीने मिळणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.